शुभविवाह या मालिकेच्या 26 ऑक्टोबरच्या भागामध्ये जरी एक नवरा आपल्या बायकोवरती रुसू शकतो, तरी आपल्या बाळाच्या आईवरती अजिबात रुसू शकत नाही। या सगळ्याचा प्रत्यय आता आपल्याला आलेला आहे। आकाशला डॉक्टरांचा फोन आल्यावरती धावत पळत आकाश आता भूमीकडे सगळे राग रुसवे विसरून आलेला आहे आणि रागिणीचा प्लॅन कसा फ्लॉप झालाय आता भूमीने पूर्णपणे रागिणीलाच तिच्या जाळ्यात अडकवत हा कसा गेम खेळलाय या व्हिडिओमध्ये पाहू। 26 ऑक्टोबरच्या भागामध्ये भूमी आता पोटतिडकीला येऊन आकाशला सांगत असते, आकाश माझ्यावरती विश्वास ठेव, जे मी सांगते आहे तेच सत्य आहे। आकाश म्हणतो, भूमी हो मी ठेवला तुझ्यावरती विश्वास। आता आकाशने भूमीवरती विश्वास ठेवल्यावरती मग मात्र इकडे रागिणी गडबडते आणि खरंच याने जर का भूमीवरती विश्वास ठेवला तर आपलं काही खरं नाही असा विचार करत आता मात्र रागिणी विचार करायला लागते, बाप रे। आता आकाश म्हणतो, भूमी मी तुझ्यावरती विश्वास ठेवलाय, फक्त मला एक पुरावा दे। तू मला पुरावा दे की या सगळ्यामध्ये आत्याने हे केलेलं आहे। तू जे बोलतेस त्या कोणत्याही गोष्टीचा एक जरी पुरावा तू मला दिलास ना तरी सुद्धा माझ्यासाठी पुरेसा आहे। आता आकाशने पुरावा मागितल्यावरती खरं तर भूमीकडे कोणताही पुरावा नसतो। त्यावरती भूमी म्हणते, आकाश मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे, या बाईने सगळे पुरावे नष्ट केलेले आहेत। हिने आपल्यासाठी कोणताही पुरावा नाही ठेवलेला आहे, त्यामुळे माझ्याकडे पुरावा नाहीये। त्यावरती आता मात्र इकडे अभिजित म्हणतो, बघितलंस आकाश, ही नुसतं वायफळ बडबड करते, हिच्याकडे ना पुरावा आहे ना ठोस काही आमच्याकडे कारण आहे की आम्ही सगळं हे का करू। मग या सगळ्यामध्ये भूमी अगं पुरावा तरी तुझ्याकडे असणं अपेक्षित आहे ना, का आम्हाला हे सगळं करायला किंवा हे करायला भाग पाडतेस तू। यावरती रागिणी म्हणते, आकाश तिने एक जरी असं माझ्या विरुद्ध पुरावा दिला ना तरी सुद्धा आत्ता या क्षणाला मी हे घर सोडेन, बाद झालं, हे आता खूप झालेलं आहे। यावरती सगळेच जण खूप हतबल होतात। त्यावरती आकाश म्हणतो, भूमी तू एक काम कर, तू रागिणी आत्याची माफी माग आणि बास कर, हे विषय संपव। यावरती भूमी सांगते, अजिबात नाही, मी तुला पुरावा आणून देणार आणि मी स्वतःला सिद्ध सुद्धा करणार आहे। मी स्वतःला सिद्ध करणार आणि या सगळ्यामध्ये जोपर्यंत मी स्वतःला सिद्ध करत नाही तोपर्यंत मी या घरात राहणार नाही। ज्या वेळेला मी स्वतःला सिद्ध करेन त्याच वेळेला मी या घरात परत येईन, असं म्हणत भूमी स्वतःहून घर सोडण्याचा निर्णय घेते आणि आता इकडे आकाश हजरतो। भूमी रूम मध्ये येते। रूम मध्ये आल्यावरती ती आपली बॅग भरायला लागते आणि रडून रडून भूमीचे हाल खूप विचित्र असतात। रागिणीकडे ऍक्टिंग करायला लागते, आकाश नको तू असं करूस, तू या सगळ्यामध्ये भूमीला थांबव, कारण ती तुझ्या बाळाची आई आहे। किती काही झालं तरी तुला या सगळ्यामध्ये तिच्यासाठी स्टँड घ्यायलाच पाहिजे, कारण आता भूमीला या सगळ्यामध्ये तुझ्या आधाराची गरज आहे। तुमच्यामध्ये कितीही मतभेद असले तरी सुद्धा हे मतभेद बाजूला ठेवून तुला या सगळ्यामध्ये तिची बाजू घ्यायलाच पाहिजे, कारण भूमी यावेळेला एक जीवांची नाही 2 जीवांची आहे। जा बरं तू तिची माफी माग, असं म्हणत रागिणी आकाशला मुद्दाम वरकरणी भूमीची माफी मागायला सांगत असली तरी तिच्या मनामधून भूमी घर सोडून जाणार याविषयी आनंदाच्या उकळ्या फुटत असतात। भूमी रूम मध्ये येते आणि बाळा मला माफ कर, या सगळ्यामध्ये मी तुझ्यावरती कुठेतरी अन्याय करत आहे याची मला पूर्णपणे कल्पना आहे। मी या सगळ्यामध्ये तुझ्यावरती खूप अन्याय करते आहे, हे मला सगळं माहिती असून सुद्धा हे सगळं मला तुझ्यासाठीच करावं लागत आहे। तू या सगळ्यामध्ये अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडण्यासाठी इकडे यावास, याच कारणासाठी मी हे सगळं करते। बाळा तुला समजतंय ना की या सगळ्यामध्ये हे सगळं तुझ्यासाठी आहे। भूमी आपल्या बाळाला वचन देते की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मी तुला कधीही अन्यायात वाढू देणार नाही। तुझ्यासाठी मी जे योग्य असेल तो स्टँड घेईन। इकडे रागिणी सांगत असते, आकाश मला असं वाटतंय तू या सगळ्यामध्ये भूमीला थांबव, असं म्हणत ती नाटकं करत असते। आकाश म्हणतो, नाही, तिचा स्वतःचा निर्णय आहे ना, तिने हा निर्णय घेताना विचार करायला हवा होता, असं म्हणत आकाश आता जे रागिणीला हवं असतं तेच बोलत असतो आणि तो तिकडून निघून जातो। आकाश निघून गेल्यावरती इकडे आता रागिणी, पौर्णिमा आणि अभिजित त्याच्या वाटेकडे डोळे लावून बघतात आणि कसं आपल्याला या सगळ्यामध्ये आपल्या जाळ्यामध्ये त्याला अडकवलं हे आता बघत असतात। आकाश गेल्यावरती रागिणी म्हणते, वाह
आपला सगळा प्लॅन तर यशस्वी झालाय. इकडे भूमी आता घर सोडून जाण्यासाठी निघते. तिला मानसी सांगत असते, ऐक भूमिताई, असं करू नकोस, असं वेड्यासारखं काहीतरी वागू नकोस, कारण तुझ्या पोटात बाळ आहे. यावरती भूमी सांगते, नाही म्हणू, मी या घराच्या भल्यासाठी नेहमी झटत आले आणि आत्ता सुद्धा या घराच्या भल्यासाठीच झटणार. इकडे मानसी सांगत असते, आजी तुम्ही तरी ताईला थांबवा ना. यावरती आता मात्र आजी सुद्धा काहीच बोलत नाही. त्यावरती भूमी सांगते, मनू तू काळजी करू नकोस, मी आपल्याच घरी चाललेली आहे आणि मी सुखरूप आहे. मानसी म्हणते, ताई पण ऐक ना, तू या सगळ्यामध्ये प्लीज हे घर सोडून जाऊ नको, तू स्वतःला त्रास करून घेऊ नको. असं म्हणत आता इकडे मानसी तिला समजवण्याचा प्रयत्न करत असते. आपल्या परीने तिला जे काही सांगता येईल ते सांगण्याचा प्रयत्न करत असते. पण भूमी आता आजी समोर येते. आजी मला माहिती आहे की तुमचा माझ्यावरती राग आहे, तुम्ही माझ्यावरती चिडलेले आहात, तुम्ही मला माफ करा. खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये मी नेहमी आकाशच्या भल्याचा आणि या घराच्या भल्याचा विचार करत आले. आकाश, ज्या वेळेला मी या घरात आले त्यावेळेला मला आजींनी सांगितलं होतं की माझ्या आकाशची सर्वतोपरी काळजी घे, माझ्या आकाशची काळजी घे, माझ्या आकाशला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देऊ नकोस. आणि ते सगळं करण्याचा मी मनापासून प्रयत्न करत आले. पण आज ना याच्या आधी कशी गोष्ट होती की तुझा माझ्यावरती विश्वास होता, तू प्रत्येक गोष्टीत माझ्यावरती विश्वास ठेवत होतास. पण आजची गोष्ट बदललेली आहे, तुझा माझ्यावरती विश्वासच राहिलेला नाहीये. तू माझ्यावरती कोणत्याही प्रकारचा विश्वास दाखवायला आत्ता सुद्धा तुझ्या भल्याचाच मी विचार करते आहे, तुझ्यासाठी जे योग्य आहे तेच करते आहे आणि तेच करण्यासाठी आज मी घर सोडते आहे. याआधी तुझा माझ्यावरती विश्वास होता, मी जे करेन त्याच्यावरती तू ठाम माझ्या पाठीशी होतास. पण आता तुझा माझ्यावरती विश्वास राहिलेला नाहीये आणि या कारणासाठी मी एकटी पडले असले तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला आता तू या सगळ्यामध्ये असं म्हणत भूमी आता घर सोडत असते. इकडे आकाशला खूप वाईट वाटत असतं, भूमीला थांबवावं असं वाटत असतं आणि या सगळ्यामध्ये आकाश काहीच बोलत नसतो. मग आता इकडे मानसीची भेट घेते, मानसीला मिठी मारते आणि आता मानसीला आपल्या ताईची काळजी वाटत असते. फायनली भूमी आता घर सोडत असते. घर सोडताना भूमीला सगळ्या जुन्या आठवणी आठवत असतात. कशा पद्धतीने या घरामध्ये आपण आलो, त्यानंतर पुन्हा एकदा आपण वेगळे झालो. रागिणीने या सगळ्यामध्ये आपल्याला वेगळं करण्याचा जो प्रयत्न केला त्या सगळ्या घडामोडी तिला आठवतात आणि या सगळ्या घडामोडी आठवत असताना आकाश सोबतचं पुन्हा भानुशालींना सोडून ज्या वेळेला ती आकाश सोबत लग्नाला आली होती ते पण आठवत. जड अंतःकरणाने ज्या घरामध्ये आपण आलो तेच घर सोडताना भूमीला खूप वाईट वाटत असलं तरी आता स्वतःच्या बाळाच्या वरती होणारा अन्याय किंवा स्वतःच्या बाळाला वाचवण्यासाठी भूमीला हे घर सोडणं भाग असतं आणि याच्यातूनच बाहेर पडून तिला रागिणीची सगळी कुकारस्थानं बाहेर आणायची असतात. आणि याच कारणासाठी भूमी बाहेर पडते. सगळ्या मनाशी आठवणी घेत एक एक पाऊल ज्या पद्धतीने ग्रहप्रवेश तिने केलेला असतो, एकदा नाही भूमीचा 2दा ग्रहप्रवेश झालेला असतो, हे सगळं आठवत ती एक एक पाऊल पुढे टाकत असते. आजी रडत असते, आकाशला वाईट वाटत असतं, पण मनाशी ठाम निश्चय करून की रागिणीला मी धडा शिकवणार आणि या घरात मी परत येणार असं म्हणत भूमी घर सोडत असते. इकडे आकाशच्या मनामधून आतून आवाज येत असतो, भूमी नको जाऊस, खरंच मला तुझी गरज आहे. आता या क्षणाला आपल्या एकत्र राहणं गरजेचं आहे, आपल्या बाळासाठी आपल्याला एकत्र राहायला पाहिजे. पण आकाशच्या तोंडून काही आवाज फुटत नसतो, कारण या सगळ्यामध्ये रागिणीने त्याचं तोंड पार बंद करून टाकलेलं असतं. आणि आता या सगळ्यामध्ये आकाश मख्खासारखा हे सगळं बघत बसतो आणि रागिणीच्या सगळ्या जाळ्यामध्ये अडकलेला असतो. फायनली भूमीने घर सोडलेलं आहे आणि आता भूमी बाहेर पडले. भूमी ज्या वेळेला बाहेर एंट्री करते त्यावेळेला इकडे रागिणी मागून तिला आवाज देते, भूमी देसाई थांब असं म्हणत ती भूमीला भूमी पटवर्धन न म्हणता भूमी देसाई म्हणून नावाने आवाज देते. भूमी मागे वळून पाहते त्यावरती रागिणी म्हणते, काय भूमी देसाई, कसं वाटलं या सगळ्यामध्ये माझा हा डाव तुला? म्हणजे आता तू कितीही कुरघोड्या केल्यास ना तरी सुद्धा मला कधीही हरवू शकत नाहीस. मी तुला चॅलेंज दिलं होतं ना की किती काही झालं तरी आकाश या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त माझंच ऐकणार. तू किती काही बोलण्याचा प्रयत्न केलास तरी तुझ्या बाजूने कोणीही उभं राहणार नाही आणि तसंच घडलंय. मी माझं म्हणणं खरं करून दाखवलंय.
काय भूमी देसाई, आणि आता यापुढे याच नावाने आयुष्य काढायचंय तुला. त्यामुळे ही गोष्ट विसरू नकोस भूमी देसाई, की आता हेच नाव तुझ्यासोबत तुझ्या पाठीशी ठामपणे उभं राहणार आहे. कारण भूमी आकाश पटवर्धन हे नाव मी तुझ्याकडून कायमचं हिसकावून घेणार आहे. यावरती भूमी सांगते, जरी खोटेपणाला अजूनही किती वाटत असलं की आपणच जिंकणार, किंवा खोटेपणा कितीही पुढे पुढे करत असला तरी सत्याची जीत ही होते. आणि या सत्याची जीत करण्यासाठीच रागिणी पटवर्धन मी हे घर सोडत आहे. माझ्या आकाशला या सगळ्यामध्ये मी पटवून देईन की त्याने ज्या बाईला आई मानलंय, किंवा त्याने ज्या बाईला आईचा दर्जा दिलाय, ती बाई किती कपटी आहे हे सगळं दाखवायला मी भूमी आकाश पटवर्धन, भूमी आकाश महाजन या नावाने परत येणार आहे. भूमी आकाश महाजन तुम्हाला धडा शिकवायला परत येणार. भूमी देसाई हे नाव घेऊन नाही राहणार आहे मी. माझ्या बाळाला, माझ्या आकाशला, माझ्या घराला आणि मला तुमच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी आज मी हे पाऊल उचललेलं आहे. 2 पाऊल मागे उचलून मी या सगळ्यामध्ये तुम्हाला तुमची लायकी दाखवून देणार, असं म्हणत फायनली काहीही झालं तरी सुद्धा रागिणीच्या कुरघोड्यात थांबवत आता इकडे भूमी या सगळ्यामध्ये रागिणीला पूर्णपणे हरवण्यासाठी 2 पाऊल मागे आलेली असते. आणि आता रागिणीची ही सगळी कारस्थानं ऐकत ऐकत भूमी घर सोडते. निघताना या घराशी ती वचन देते, किती काही झालं तरी रागिणीला या घरातून मी हकलल्याशिवाय राहणार नाही, किंवा माझं हे सिद्ध केल्याशिवाय मी राहणार नाही. आणि भूमी घर सोडते. भूमी ज्या वेळेला घर सोडते त्यावेळेला ती आता आपल्या घरी येते. भूमी घरी तर येते त्यावेळेला इकडे आता माधवराव फोनवरती बोलत असतात. माधवराव फोनवरती कुणाशी तरी बोलत असतात आणि तितक्यात भूमी येते. भूमी पाहते की बाबा इकडे आहेत. आत्ताच्या घडीला जर मी बाबांच्या समोर रडले, किंवा या सगळ्यामध्ये जर आता माझं दुःख बाबांपर्यंत पोहोचलं तर त्यांना खूप त्रास होईल. म्हणून भूमी लगेच आपले डोळे पुसते. आपले डोळे पुसून भूमी आता बाबांच्या समोर येते. बाबांच्या समोर आल्यावरती माधवराव म्हणतात, भूमी अगं तू अशी अचानक माहेरपणाला आलीस का? अगं मग एकटी आलीस का? तुला सोडायला नाही का आले हे? म्हणजे असं म्हटल्यावरती इकडे आता भूमी गडबडते. म्हणजे तुला सोडायला आकाश जावई बापू नाही का आले? असं म्हटल्यावरती आता इकडे भूमी गडबडते. आणि आता माधवराव म्हणतात, अगं ते जाऊ दे, मी तुला एक गोष्ट सांगू का, की या सगळ्यामध्ये आता मात्र तुमचं कौतुक करायला मी आता फोन केला होता. म्हणजे फोन करणारच होता तुला. मला कळलं की तुझ्याकडे गुड न्यूज आहे, आणि ही गुड न्यूज कळल्यामुळे तुझं अभिनंदन करण्यासाठी तुला फोन करायला होतं मी. तितक्यात तू आलीस. बरं झालं भूमी, तू आलीस ना, मला खूप छान वाटलेलं आहे. असं म्हणत माधवराव तिचं कौतुक करताना थकत नसतात. आणि त्यावरती भूमी आता मात्र गप्पच बसलेली असते. तितक्यात तिथे येते ती म्हणजे नीलांबरी. नीलांबरी पाहते की अचानक ही कशी आली. अजूनही नीलांबरी आणि आता इकडे नालायक पौर्णिमाचा काही फोन झालेला नसतो. पौर्णिमाचा फोन झाला नसल्यामुळे नीलांबरीला अजून गोष्टी माहिती नसतात. काय घडलंय, कसं घडलंय हे तिला काहीच माहीत नसल्यामुळे नीलांबरी मात्र आता निवांतपणे बाहेर येते. पण तोपर्यंत इकडे आता माधवराव आणि भूमी यांचं बोलणं चालू असतं. नीलांबरी येते आणि काय ग भूमी, तू इकडे आणि अचानक, म्हणजे 2 दिवसच राहायला आलेस ना, एवढी मोठी भली मोठी बॅग घेऊन आलेस ना, म्हणून म्हटलं, असं म्हणत ती आता भूमीला या सगळ्यामध्ये आता मात्र भूमीला विचारण्याचा आडून प्रयत्न करत असते की काय आहे नक्की, तुझं काय चाललंय, तू इकडे का आलेली आहेस. भूमी आता काहीच बोलत नाही. पण आता माहिती काढण्यासाठी मात्र आता नीलांबरी बरोबर पौर्णिमाला कॉल करणार असते. माहिती काढण्यासाठी नीलांबरीने कॉल केल्यावरती घडलेला प्रकार सगळा तिला समजणार असतो. तोपर्यंत इकडे आता नालायक पौर्णिमाने आपल्या मोबाईलवरती फटाक्यांच्या माळा लावलेल्या असतात. फटाक्यांच्या माळा लावून तडतड आवाज येत असताना रागिणी म्हणते, कुठून इतके फटाके वाजतायत? यावरती आज तर दिवाळी नाहीये आणि दिवाळीचे फटाके कुठून वाजतायत, म्हणून आता इकडे तिकडे ती पाहायला लागते. यावरती पौर्णिमा म्हणते, तुम्हालाच फक्त करामती करता येतात का? अभिजित म्हणतोय, बघ मोबाईल मध्ये फटाक्यांचे आवाज दाखवलेले आहेत. यावरती रागिणी म्हणते, जा, मी स्वीट बॉक्स आणून ठेवलाय, तो स्वीट बॉक्स सुद्धा आणून घे. यावरती अभिजित म्हणतो, तुला आधीच माहिती होतं का की भूमी घर सोडून निघून जाणार आहे? रागिणी म्हणते, मी डावच असा खेळले होते की त्या भूमीला या घरामध्ये पुन्हा एंट्री मिळणारच नाहीये, आणि यामुळे मी आधीच फटाके आणून ठेवले होते, आधीच मिठाई सुद्धा आणून ठेवली होती, आणि ती मिठाई खाऊन सगळ्यांनी तोंड गोड करा, असं म्हणत रागिणी सांगते, आता भूमी नावाचा चॅप्टर क्लोज तर झालाय,
पण पुन्हा भूमी आकाशच्या आयुष्यामध्ये कधीच येणार नाही, यासाठी आपल्याला काही ना काहीतरी करायला पाहिजे. आकाश भूमीच्या विरहामध्ये तडफत राहील, तिला भेटण्याचा प्रयत्न करेल, पण हीच आपल्या कसोटीची वेळ आहे. आणि या सगळ्यामध्ये आकाश आणि भूमीला वेगळं करण्यासाठी जे प्रयत्न आपल्याला करता येतील ते प्रयत्न आपण आपल्या परीने करायचे आहेत, असं म्हणत इकडे आता रागिणी कारस्थानं करतच असते. तोपर्यंत नीलांबरीला समजतं की या सगळ्यामध्ये भूमीला घराबाहेर काढलंय म्हणून. इकडे आकाश भूमीचा फोटो पाहत असतो आणि भूमी, खरं सांगू तर मला तुझ्या सोबतच राहायचं आहे, तू का असं घर सोडून निघून गेलीस, असं म्हणत तो आता रडत असतो. तोपर्यंत इकडे आता नीलांबरी सांगत असते, मला सगळं समजलंय, काय तुझीच चूक असणार आहे ना, कारण अख्खं घर तुझ्या विरोधात का फिरेल. मला एक गोष्ट सांग, तू असं काय केलंस की तुला त्यांनी घराबाहेर काढलं. भूमी सांगते, मला कुणीही घराबाहेर काढलेलं नाहीये, मी स्वतःहून घर सोडलेलं आहे मला सिद्ध करण्यासाठी. नीलांबरी म्हणते, हो ग हो, तू एकटीच बरोबर शहाणी, बाकी सगळे खोटारडे. भूमी सांगते, माझी बाजू सत्याची आहे, ती सत्य सिद्ध करण्यासाठी मी घर सोडले. तोपर्यंत इकडे फोन जातो आणि त्या फोनवरती आता डॉक्टर सांगतात की तुमची अपॉइंटमेंट आहे. मग इकडे भूमी आता सांगत असते मनूला, आज माझी डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट आहे. खरं तर आकाश आणि मी जोडीने जायला पाहिजे होतं, आकाश माझ्यासोबत यावेळेला हवा होता, पण आकाश नाहीये. इकडे आकाशला समजतं की आज भूमीची अपॉइंटमेंट आहे, आपण भूमीसोबत जायला पाहिजे. आता आकाश सुद्धा हॉस्पिटलला पोहोचणार, भूमीसोबत आता ती अपॉइंटमेंट पूर्ण करणार आणि भूमी आणि आकाश बाळाच्या निमित्ताने का होईना रागिणीच्या कुरघोड्यांच्या विरुद्ध एकत्र येणार आणि मालिका पाहायला रंजक होणार.